गृहनिर्माणाशी संबंधित आपले प्रश्न आमच्या एक्सपर्ट्सच्या सल्ल्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि गृहनिर्माणाशी संबंधित अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. प्लास्टरिंग केल्यानंतर आपल्याला अनेकदा लक्षात आलं असेल की पृष्ठभागाला भेगा आणि पांढरे ठिपके पडलेले आहेत. खूप जास्त ट्रॉवलिंग, वाळूत सिल्टचे जास्त प्रमाण किंवा पुरेसं क्युरिंग न केल्याने प्लास्टरच्या वरच्या थरात क्रेजिंग क्रॅक्स तयार होतात. त्यांना टाळण्यासाठी चांगल्या दर्जाच्या वाळूचा वापर आणि 10 दिवसापर्यंत पुरेसं क्युरिंग करा. आणि फिनिशिंग कोटसाठी सिमेंट शिंपडू नका. कधी कधी पांढऱ्या रंगाचा थर प्लास्टरवर येतो. याला एफ्लोरेसेन्स म्हणतात. हे पाणी, वीट आणि वाळूमध्ये जास्त प्रमाणात असलेल्या लाईम सारख्या अशुद्धीमुळे होतं. याला नीट करण्यासाठी ड्राय ब्रशने एरिया स्वच्छ करा आणि त्यावर ऍसिडचं पातळ सोल्युशन लावून ते कोरडं होऊ द्या. या होत्या काही गोष्टी प्लास्टरिंगच्या समस्येविषयी. आपल्याकडे या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास कृपया खालील दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये विचारा. बघत रहा बात घर की अल्ट्राटेक कडून.